नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. ठाणे आणि मुलुंड यांच्या दरम्यान निर्माण होऊ घातलेल्या नव्या रेल्वे स्थानकाला ठाण्याचे प्राचीन काळातील मूळ नाव श्री स्थानक हेच दिले जावे आणि देशातील पहिले रेल्वे स्टेशन या नात्याने ठाणे रेल्वे स्थानकाचे महत्त्व लक्षात घेऊन ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या आराखड्यात ठाण्याच्या संस्कृतीचे प्रभावी दर्शन घडविले जावे अशा महत्त्वाच्या मागण्या माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केल्या आहेत. त्यांच्या आग्रहावरून मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी आज ठाणे स्थानकाला समक्ष भेट देऊन प्रवासी सोयी सुविधांचा विस्तृत आढावा घेतला. त्यावेळी सहस्रबुद्धे यांनी इतर अनेक मागण्यांबरोबरच या महत्त्वाच्या मागण्याही केल्या आहेत. जे नवीन रेल्वे स्टेशन बनणार आहे त्या रेल्वे स्थानकाला श्री स्थानक हे ठाण्याचं जे जुनं प्राचीन काळातलं नाव आहे ते दिलं जावं अशा प्रकारची मागणी आज आम्ही रेल्वेकडे केली आहे. ही मागणी आम्ही राज्य सरकारकडेही करू, कारण राज्य सरकारची भूमिका त्यात महत्त्वाची असते. त्यामुळे ठाणे शहराची जी प्राचीन ओळख आहे ती ओळख एक प्रकारे या ठाणे शहराला पुन्हा एकदा उपलब्ध होईल आणि त्यातून ठाण्याच्या सांस्कृतिक दृष्ट्या जो त्याचा परिचय, ठाण्याची जी अस्मिता आहे ती अधिक बळकट होईल असं आम्हाला वाटतं. साहेब, आता जो दौरा केलेला आहे पाहणीचा त्या संदर्भात आज श्रीयुत रजनीश गोयल विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी आमच्या विनंतीवरून ठाणे स्टेशनाचा 2-2.5 तास व्यवस्थित दौरा करून सगळ्या सुविधांची माहिती घेतली आहे. प्रवाशांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत. अनेक प्रवासी संघटनांची निवेदनं घेतली आहेत. आमच्या पक्षाच्या अनेक नगरसेवकांनी त्यांना निवेदनं दिली आहेत आणि त्यामध्ये आम्ही त्या 4-5 प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्याच्यामध्ये ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नवीन निर्माण होणाऱ्या रेल्वे स्थानकाला श्री स्थानक असं नाव द्यावं ही आमची पहिली मागणी आहे. दुसरी मागणी आमची आहे की ठाणे स्टेशनवरती जसं वू आपण पाहत आहात हे एक नवीन पद्धतीचं स्वच्छतागृह आहे जे सगळ्या महिलांना सर्व प्रकारे अतिशय उत्तम सुविधा देणारं आहे. इथे थोडं शुल्क घेतलं जातं पण निःशुल्क अशी स्वच्छतागृह किंवा टॉयलेट्स ही देखील उपलब्ध केली जाणार आहेत आणि येत्या 2-4 महिन्यामध्ये सर्व प्लॅटफॉर्म्सवरती अशा प्रकारची CSRमधून DMARTच्या माध्यमातून ती बांधली जाणार आहे. त्याबद्दलही आम्ही रेल्वेला धन्यवाद देतो. रेल्वे अधिकाऱ्यांनी हेही सांगितले की जास्तीत जास्त एस्कलेटर्स या ठिकाणी बसवण्यात येतील. विशेषतः प्लॅटफॉर्म नंबर 1वर एस्कलेटर नाही आहे त्यामुळे प्रवाशांची अडचण होते. तेही त्यांनी मान्य केलं आहे की ते एस्कलेटर्स आम्ही बसवू आणि इतरही आमच्या अनेक मागण्या होत्या ज्याबद्दल त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार केला जाणार आहे असं सांगितलं आहे. 5 आणि 6 नंबरचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याची रुंदी वाढवली जाणार आहे. त्यामुळे वाढत्या गर्दीला तोंड देण्याची क्षमता ठाणे स्टेशनची ही चांगल्या पद्धतीने बळकट होणार आहे. देशात पहिला रेल्वे स्टेशन ठाणे स्टेशन सुरुवात झालेली नेमकं ते आणि महिलांना जास्त त्रास होतो. नाही, बरोबर आहे. त्यामुळेच ठाणे स्टेशन हे रिडेव्हलपमेंट प्लॅनमध्ये अग्रक्रमावर आहे आणि केवळ त्याचं योजना बनली आहे. त्याचं एक प्रेझेंटेशनही आज आम्ही बघितलं आहे. माननीय रेल्वे मंत्री लवकरच त्याबद्दल निर्णय घेतील आणि त्याचं कामकाज सुरू होईल. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर
ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. आदरणीय पवार साहेबांच्या सहमतीने एखादा निर्णय झाला की तो साहेबांचा आशीर्वाद, पण अजितदादांनी वेगळी भूमिका घेतली की ती गद्दारी. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची गद्दारीची नक्की व्याख्या काय? ज्या शिवसेनेचा प्रखर विरोध जितेंद्र आव्हाड यांनी केला त्याच शिवसेनेचे गोडवे सध्या ते गात असतात. याचे जितेंद्र आव्हाड यांनी आत्मपरीक्षण करावे. लोकशाही मार्गाने केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष दिला, चिन्ह दिले. जितेंद्र आव्हाड, तुमचे पक्ष कार्यालय ताब्यात घेण्याचा कुठलाही विचार झालेला नाही असे मत प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले. आत्ताच डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळातून बाहेर येऊन जी काही प्रतिक्रिया दिली ती मी ऐकली की आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्याशी आम्ही गद्दारी केली, आम्ही त्यांचा पक्ष हिसकावून घेतला, चिन्ह हिसकावून घेतलं, ऑफिस कार्यालय देखील आम्ही घुसून ताब्यात घेणार आहोत. माझा त्यांना सरळ प्रश्न आहे की आदरणीय साहेबांच्या आशीर्वादाने, सहमतीने 2014 निवडणुकांच्या, विधानसभा निवडणुकीचे आकडेवारी येत असताना आम्ही बिनशर्त पाठिंबा भाजपला दिला. याला काय म्हणायचं? 2016 असेल, 18 असेल, 19 असेल, अनेक वेळा बैठका भाजपच्या शीर्ष नेतृत्वाबरोबर झाल्या, साहेबांच्या सहमतीने, साहेबांच्या आशीर्वादाने झाल्या. याला काय म्हणायचं? ज्या डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी स्वतः सामना पेपर जाळला, शिवसेनेविरुद्ध अनेक वेळा आंदोलनं केली, 2019 त्याच शिवसेनेबरोबर महाविकास आघाडीमध्ये सत्तेमध्ये आम्ही सामील झालो. मग याला काय म्हणायचं? म्हणजे आदरणीय साहेबांच्या आशीर्वादाने, आदरणीय साहेबांच्या सहमतीने एखादा निर्णय झाला तर तो साहेबांचा आशीर्वाद. पण एक वेगळी राजकीय भूमिका आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी 2 जुलैला घेतली, तर ती मात्र गद्दारी. त्यामुळे डॉक्टर जितेंद्र आव्हाडांची नक्की गद्दारीची व्याख्या काय ह्याचं आत्मपरीक्षण त्यांनी स्वतः करावं. कळव्याची शाखा असेल, खारीगावची शिवसेनेची शाखा असेल, ही कोणामुळे तुटली हे बहुतेक ते विसरले असतील. त्याच शिवसेनेचे गोडवे, ज्याचा प्रखर विरोध डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी केला, त्याच शिवसेनेचे गोडवे सध्या ते गात असतात. माननीय राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वैचारिक विरोध भाजपचा, RSSचा त्यांनी किती वेळा केला आणि कालच प्रतिक्रिया देत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांचे किती गोडवे त्यांनी गायले हे सगळ्या ठाणेकरांना माहिती. त्यामुळे गद्दारीची व्याख्या काय हे एकदा स्पष्ट करावं. ज्या वेळेला 2 जुलैला आम्ही शपथविधी घेतली, रात्री 2 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे डिस्क्वालिफिकेशन पिटिशन आपण टाकलं. निवडणूक आयोगासमोर 2-3 महिने सुनावणी झाली, त्याच्यानंतर निर्णय आम्हाला मिळाला. त्यामुळे आम्ही लोकशाही मार्गाने, केंद्रीय निवडणूक आयोगाने आम्हाला पक्ष दिलं, चिन्ह दिला, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला आणि आमचं कुठलाही 41 लोक डिस्क्वालिफाय झाले नाही. त्यामुळे उगाचच वाजवा तुतारी, ती तुम्हीच तुतारी पुन्हा रायगडला जाऊन वाजवा आणि कुठल्याही आमच्यामध्ये तुमचं कार्यालय ताब्यात घेण्याचा कुठलाही विचार झालेला नाही. ते कार्यालय तुम्हाला महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे, आम्हाला आमचं कार्यालय शासनाने दिलेलं आहे आणि आमचं पक्षाचं कामकाज उत्कृष्टरित्या माननीय प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तिथनं चाललं. नमस्कार रसिको. मी 1968 साली कोल्हापूरहून लग्न होऊन ठाण्याला आले आणि आल्या क्षणापासून ठाण्याची झाले. कारण ठाणे हे गावच तसं अतिशय सुरेख असं होतं. खरं सांगायचं तर त्यावेळेला ठाण्यात हे माझं गाव
माझं सासर एवढंच बघण्याची भावना होती. परंतु हळूहळू मी इथं माझ्या नृत्यकलेचा प्रवास चालू केला आणि ठाण्याने मला इतकं प्रेम दिलं. ठाण्यातल्या सर्व थरातल्या म्हणजे संस्थांनी, नाट्यसंस्था, नृत्यसंस्था सगळ्यांच्याकडून मला भरभरून प्रेम मिळालं आणि मला एक कला उपासक असून मला गुरुचं स्थान दिलं. आज ठाण्यात जवळजवळ 15 माझ्या विद्यार्थिनी नृत्य क्षेत्रामध्ये अतिशय अप्रतिम असं कार्य करत आहेत. त्यांच्या संस्था आहेत त्या प्रतिथेयश होत आहेत आणि गडकरी रंगायतन, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह अशा सुरेख नाट्यगृहांमुळे ह्या कलाकारांना अतिशय चांगली संधी पण मिळते. ठाण्याचं पहिलं नाव श्री स्थानक. श्री म्हणजे समृद्धी, श्रीमंती, सर्वांगीण विकास. आज ठाणं जे सर्वार्थाने वाढलेलं आहे आणि त्याचं मला असं वाटतं की कौपिनेश्वराचा आशीर्वाद आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांचं ठाण्याला मिळत असलेलं प्रेम. तर मला असं वाटतं की ज्या ठाण्याला पुष्कळ तळी आहेत, अनेक तलाव आहेत आणि त्यामुळे ठाणं हे जीवनदायी आहे. तर इथल्या सर्व कलाकारांनी आणि समाजसेवकांनी आपलं जीवन ठाण्याच्या उत्कर्षासाठी पुढे वाहावं, द्यावं, कार्य करावं आणि तसे ते देतही आहेत. आणि ठाण्याचा विकास श्रीस्थानक ह्या नावाप्रमाणे सर्वार्थाने समृद्ध व्हावा. कारण आम्ही आहोत ठाणेकर, आम्ही ठाणेकर आणि आम्ही ठाण्यातल्या सर्वांनी मिळून प्रत्येक मी माझ्यासारखा ठाणेकर एकत्र झाला तर ठाणं अधिक उज्ज्वल होईल यात शंकाच नाही. धन्यवाद. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.